महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। 5 महिन्यापासून धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे। आम्ही निवडणुकीच्या अगोदर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेने त्या ठिकाणी युती करून या धुळे महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडणूक लढलो। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक निवडून आल्यावर शिवसेनेचे त्या ठिकाणी 5 नगरसेवक निवडून आले। आमचं संख्याबळ हे 13 झालेलं आहे आणि आमचं संख्याबळ जे आहे हे 2 नंबरचं संख्याबळ असल्याने विरोधी पक्ष नेता हे आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही विभागीय आयुक्तांकडे त्या ठिकाणी आम्ही धुळे शहर विकास आघाडीच्या नावाने आम्ही त्या ठिकाणी आमचा गट स्थापन केलेला आहे, त्याची नोंदणी देखील झालेली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे महापौर जे असतील मायादेवी परदेशी यांना आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलं आणि सांगितलं की बुवा आमच्या गटाला त्या ठिकाणी आपण विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी दिला पाहिजे। परंतु गेले 5 महिने झाले त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला आम्ही दीपक खोपडे यांच्या नावाची त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे की विरोधी पक्ष नेता आपण त्या ठिकाणी त्यांना दिला पाहिजे। परंतु या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की काहीतरी राजकारण होतंय आणि याच्या पडद्याच्या मागे काहीतरी खेळी त्या ठिकाणी घडण्याची दाट शक्यता आहे। त्यांना आम्ही महायुतीमध्ये देखील सोबत आहोत, पण कुठेतरी शिवसेनेची आणि शहर विकास आघाडीची त्या ठिकाणी त्यांना धास्ती त्या ठिकाणी वाटते, म्हणून आम्हाला अजूनपर्यंत विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। जर उद्या उठून आमच्या संख्याबळाचा विचार न करता जर त्या ठिकाणी काही त्यांनी चुकीचा निर्णय घेऊन MIM ला जर त्या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्ष देण्याचा प्रयत्न केला तर शहर विकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।